प्रश्न पहिला, श्रीकृष्णाच्या रथाला जोडलेल्या 4 घोड्यांपैकी एकाचे नाव काय होते? पर्याय आहे ए चेतक, बी उच्चश्रवा, सी शैव, डी पवन. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शैव. प्रश्न दुसरा, श्रीकृष्णाने कोणत्या राक्षसाचा वध करण्यासाठी आपल्या पत्नीची मदत घेतली होती? पर्याय आहे ए कंसाचा, बी नरकासुराचा, सी पुतनेचा, डी बकासुराचा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी नरकासुराचा. प्रश्न तिसरा, श्रीकृष्णाच्या दिव्य धनुष्याचे नाव काय होते? पर्याय आहे ए गांडीव, बी कोदंड, सी शारंग, डी पिनाक. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शारंग. चौथा, गुरु सांदीपनींच्या मृतमुराला श्रीकृष्णाने कोणाकडून परत आणले? पर्याय आहे ए इंद्राकडून, बी यमराजाकडून, सी वरुणाकडून, डी ब्रह्मदेवाकडून. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी यमराजाकडून. प्रश्न पाचवा, श्रीकृष्णाच्या रथावरील ध्वजाचे नाव काय होते? पर्याय आहे ए कपिध्वज, बी गरुडध्वज, सी सिंहध्वज, डी चक्रध्वज. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गरुडध्वज. प्रश्न 6, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा तिसरा व्यक्ती कोण होता ज्याने ती पूर्ण ऐकली? पर्याय आहे ए कर्ण, बी भीष्म, सी हनुमान, डी धृतराष्ट्र. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हनुमान. प्रश्न 7, श्रीकृष्णाच्या हातातील पाच्छजन्य शंख कोणत्या असुराच्या शरीरापासून बनला होता? पर्याय आहे ए शंकासूर, बी पंचजन, सी वृत्रासूर, डी कालयवन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पंचजन. प्रश्न 8, श्रीकृष्णाने जरासंधांचा वध करण्यासाठी भीमाला काय इशारा दिला होता? पर्याय आहे ए गळा कापण्याचा, बी गवती काडी मधून चिरून विरुद्ध दिशेला फेकण्याचा, सी डोक्यावर प्रहार करण्याचा, डी पाण्यात बुडवण्याचा. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गवती काडी मधून चिरून विरुद्ध दिशेला फेकण्याचा. 9, श्रीकृष्णाने वसलेल्या द्वारका नगरीचे रक्षण करण्यासाठी कोणता देव वास्तुविशारद म्हणून आला होता? पर्याय आहे ए विश्वकर्मा, बी कुबेर, सी मयासुरा, डी वरुण. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विश्वकर्मा. प्रश्न 10, श्रीकृष्णाच्या तलवारीचे नाव काय होते? पर्याय आहे ए चंद्रहास, बी अमोघ, सी भवानी, डी नंदक. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी नंदक. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न 11, श्रीकृष्णाने मुचुकुंद राजाच्या मदतीने कोणत्या राक्षसाला भस्म केले?
पर्याय आहे ए जरासंध, बी कालयवन, सी आघासूर, डी धेनुकासूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कालयवन. प्रश्न 12वा, श्रीकृष्णाने कोणत्या पर्वताला 7 दिवस आपल्या करंगळीवर तोलावून धरले होते? पर्याय आहे ए हिमालय, बी विंध्याचल, सी गोवर्धन, डी कैलास. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी गोवर्धन. प्रश्न 13वा, श्रीकृष्णाच्या गळ्यातील सर्वात मौल्यवान मण्याचे नाव काय होते? पर्याय आहे ए सियमंतक, बी कौस्तुंभ, सी पारसमणी, डी हिरा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कौस्तुंभ. प्रश्न 14वा, श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या तिथीला झाला होता? पर्याय आहे ए चैत्र शुद्ध अष्टमी, बी भाद्रपद चतुर्थी, सी आषाढ पौर्णिमा, डी श्रावण वैद्य अष्टमी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी श्रावण वैद्य अष्टमी. प्रश्न 15वा, श्रीकृष्णाने शिक्षणासाठी कोणत्या नगरीत 64 दिवस वास्तव्य केले होते? पर्याय आहे ए मथुरा, बी काशी, सी उज्जैनी, डी अयोध्या. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उज्जैनी. प्रश्न 16वा, श्रीकृष्णाच्या कोणत्या राणीला लक्ष्मीचा अवतार मानले जाते? पर्याय आहे ए सत्यभामा, बी रुक्मिणी, सी जांबवती, डी कालिंदी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रुक्मिणी. प्रश्न 17वा, यादवांच्या विनाशासाठी कारणीभूत ठरलेले लोखंडी मुसळ कोणाच्या पोटातून जन्मले होते? पर्याय आहे ए श्रीकृष्ण, बी बलराम, सी साम, डी प्रद्युम्न. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी साम. प्रश्न 18वा, श्रीकृष्णाने सुदाम्याला भेट म्हणून काय दिले? पर्याय आहे ए हिरे माणिक, बी सोन्याची नगरी, सी रथ आणि घोडे, डी अमरत्व. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सोन्याची नगरी. प्रश्न 19वा, महाभारतात अर्जुनाचा सारथी बनण्यापूर्वी श्रीकृष्णाने आपल्या नारायणी सेनेला कोणाला दिले होते? पर्याय आहे ए युधिष्ठिराला, बी दुर्योधनाला, सी भीष्माला, डी कर्णाला. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दुर्योधनाला. प्रश्न 20वा, श्रीकृष्णाच्या शरीराचा कोणता भाग आजही जिवंत आहे? पर्याय आहे ए डोळे, बी नाक, सी हृदय, डी कान. असेच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हृदय.